मराठा ही एक वेगळी जात आहे की नाही? 96 कुळी मराठे ही बिनबुडाची खुळी समजूत आहे का? मराठे क्षत्रिय आहेत का? मराठ्यांना इतका माज कशाचा असतो? सादर आहेत या प्रश्नांची उत्तरे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. मराठा आरक्षण आंदोलनामुळे सध्या अनेक मुद्दे मांडले जात आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. अनेक पुरावे समोर येत आहेत. तसेच काही मुद्द्यावर वाद देखील निर्माण होत आहेत. कित्येकदा हे वाद मुद्दाम जाणून बुजून निर्माण केलेले असतात. हे आंदोलन मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी असल्यामुळे, म्हणजेच मराठा जातीसाठी सुरू असल्यामुळे मराठा जात, 96 कुळी मराठे आणि क्षत्रिय या मुद्द्यांवर, या शब्दांवर वादग्रस्त विधाने केली जात आहेत. याची उत्तरे आहेत खुद्द शिवछत्रपतींच्या पत्रात आणि शिवछत्रपतींच्या पदरी असलेल्या अधिकाऱ्यांच्या लिखाणात. खरे तर या पुराव्यामुळेच हा विषय पूर्णपणे संपतो, त्याला फुल स्टॉप, अगदी पूर्ण विराम मिळतो. तो कसा हे आपण पुराव्यानिशी याच भागात पुढे पाहणारच आहोत. पण अगोदर काही मूलभूत माहिती घेऊया. मराठा ही सध्या एक जात आहे ही वस्तुस्थिती माहीत असून सुद्धा मुद्दाम विचारला जाणारा प्रश्न आणि अनेक जण आवर्जून मांडत असलेले मुद्दे म्हणजे मराठा ही एक जात आहे की नाही, किंवा मराठा ही जातच नाही. 96 कुळी ही आधुनिक काळात उत्पन्न झालेली एक बिनबुडाची आणि खुळी समजूत आहे का? मराठा ही जात क्षत्रिय आहे की नाही? मराठ्यांना नेमका कशाचा माज असतो? आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मराठा या नावाची जातच नाही हे विधान किती बालिशपणाचे आहे ते सध्या अस्तित्वात असलेली मराठा जातच उघड करते. तरीही मराठा ही जातच आहे याचा कागदोपत्री पुरावा काय आहे हा मुद्दा समोर येतोच. मराठा जात, 96 कुळी आणि क्षत्रिय या शब्दांचे सर्वात महत्वाचे समकालीन आणि अस्सल पुरावे तर शिवकाळापासूनच, म्हणजे गेल्या 450 वर्षापासूनच उपलब्ध आहेत. शिवकाळात हे पुरावे आहेत. म्हणजे मराठा जात, 96 कुळी आणि क्षत्रिय हे शब्द काही अचानक आभाळातून पडलेले नाहीत हे तर उघडच आहे. अर्थातच या शब्दांना शिवकाळापूर्वीपासूनचा काही पूर्व इतिहास आणि स्वतंत्र ओळख आहेच. म्हणूनच तर हे शब्द शिवकाळात वापरले गेले आहेत हे कळायला अकलेच्या कांद्यांची शेती करायची काही गरजच नाही. आणि जेव्हा हे तीनही शब्द त्यांच्या नेमक्या आणि अचूक अर्थासह खुद्द शिवछत्रपतींच्या पत्रात, शिवछत्रपतींच्या वाक्यात आणि शिवरायांच्या अधिकाऱ्यांच्या लिखाणात येतात, तेव्हाच हा विषय पूर्णपणे संपलेला असतो. खरे तर विषय तिथे संपलेला असतोच, पण तो संपला आहे हेच अनेकांना माहिती नसते, किंवा कळत असून ही वळत नसते, किंवा हटवादीपणा करून ते मान्यच करायचे नसते. हे समजून कसे सांगता येते? तर ही पत्रे प्रत्यक्ष दाखवून त्यातील हे शब्द, ही वाक्ये कुठे आहेत, त्यांचा नेमका अर्थ काय आहे, ती पत्रे कुणी, कुणाला आणि कधी लिहिली आहेत ही माहिती सांगून हे सर्व करता येते. पण ही अत्यंत मूलभूत अशी माहितीच सर्वांच्यापर्यंत पोहोचलेली नसते. म्हणूनच बेताल बोलणाऱ्यांचे फावते. चला आता शिवरायांची पत्रे आणि शिवकालीन अधिकाऱ्यांचे लिखाण या पुराव्यांच्या कागदपत्रांकडे वळूयात. हे सर्व आधी एका भागात मी सांगितलेलेच आहे, पण तिथे कुणबी म्हणजे शेतकरी हा विषय असल्यामुळे या मुद्द्यावर जास्त सांगितलेले नव्हते. पण आता जादा माहितीसह आणि जादा पुराव्यांसह हे पुन्हा एकदा सविस्तरपणे सांगतो. आधी आपण मराठा जात या पहिल्या मुद्द्याबद्दलचे पुरावे पाहूयात. शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतील महत्वाचे उल्लेख असे आहेत. शिवरायांच्या पदरच्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमधील मराठा या जातीबद्दलचे उल्लेख आधी पाहूयात. गडावरी लोक, हवालदार व सरनोबत मराठे जातीवंत ठेवावे. 25 बारगिरास मराठा धारकरी हवालदार एक केला. 1000 सरदाराला 1000 होन तैनात, 1 मुजुमदार व 1 मराठा कारभारी व 1 जमनीस प्रभू. हे झाले या बखरीमधील थेट मराठा या जातीबद्दलचे उल्लेख. आता आपण खुद्द शिवछत्रपतींच्या पत्रातील मराठा या जातीबद्दलचे महत्वाचे उल्लेख पाहूयात. 1677 साली शिवरायांनी हे पत्र मुधोळच्या मालोजी घोरपडे यांना लिहिले होते. हे मालोजी घोरपडे मुधोळच्या बाजी घोरपड्यांचे पुत्र होते आणि त्यांना आपल्याकडे येण्यासाठी कळवताना शिवराय लिहितात, आधी तो आपले जातीचे लोक मराठे याला हाती धरून
सरदारकी करून पोटे भरतात ते पातशाही वजीर करावे. जे काही आपले जातीचे मराठे लोक आहेत ते आपल्या कटात घेऊन कुतुबशहाशी त्यांची रुजवात करावी. आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे. तुम्ही मराठे लोक आपले आहात, तुमचे गोमटे व्हावे म्हणून स्पष्टच तुम्हास लिहिले असे. इथे महाराज शत्रू पक्षातील मालोजी घोरपडेंना म्हणजे एका मराठ्याला मराठा या जातीची आठवण करून देऊन तुम्ही आपले असल्यामुळे शत्रूचा पक्ष सोडून आमच्याकडे या असे सांगत आहेत. आणि महाराज त्यांना आपल्याकडे कशासाठी बोलवत आहेत याचे कारण देखील महाराजांच्या त्या पत्रातच आहे. दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे हे ते कारण. म्हणजे दख्खनी आपली मातृभूमी आहे, आपण दख्खनचे रहिवासी आहोत आणि या दख्खनचा अधिकार आणि सत्ता आपल्याच हाती असली पाहिजे. यासाठी तुम्ही शेवटी मराठा म्हणून का होईना पण आम्हाला सामील व्हा. महाराजांच्या या पत्रातील मराठा हा शब्द खास आणि थेट फक्त मराठा या जातीसाठीच आहे. आता 96 कुळी मराठ्यांचे शिवकालीन उल्लेख पाहूयात. शिवरायांचे अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासदांच्या सभासद बखरीमधील मजकूर असा. महाराज आग्र्याहून सुटून आले आणि त्यानंतर त्यांनी राजगडचा सरनोबत कडतोजी गुजर म्हणून होता त्याचे नाव दूर करून प्रतापराव ठेविले आणि सरनौबती दिली. प्रतापरावांनी सेनापती करीत असता 96 कुळीचे मराठे चारी पातशाहीत जे होते व मुलखात जे जे होते ते कुल मिळविले. आज्ञापत्र या नावाचा ग्रंथ शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य रामचंद्र पंत यांनी लिहिलेला आहे. यातील मजकूर असा आहे. महाराजांनी 40,000 पागा व 60-70,000 सिलेदार व 2 लक्ष पदाती, कोट्यावधी खजाना, उत्तम जवाहीर, सकल वस्तुजात संपादिल्या. 96 कुलीचे मराठियांचा उद्धार केला. या दोन्ही उतार्यामध्ये 96 कुळीचे मराठे हा शब्द आहे. हे उतारेच शिवकाळात सुद्धा 96 कुळीचे मराठे हा शब्द वापरात होता, अस्तित्वात होता हे अगदी नेमकेपणाने सिद्ध करतात. 96 कुळी ही जातीची संज्ञा किंवा नाव नाही. मराठ्यांच्या वेगवेगळ्या आडनावांच्या 96 कुळांचा हा एक संघ आहे. तो या सर्व कुळांचा एकत्रितपणे गट म्हणून केलेला उल्लेख आहे. यांची जात आहे ती मात्र फक्त मराठाच. या व्यतिरिक्त 96 कुळी या शब्दाला महिकावती बखर या बखरीत देखील पुरावा आहे आणि हा पुरावा आहे इसवी सन 1448 सालचा, म्हणजे शिवरायांच्या जन्माआधी जवळपास 175 वर्षापूर्वीचा. महिकावती बखर ही इतिहासाचार्य राजवाडे यांनी 1924 साली छापून प्रसिद्ध केली होती. कैलासवासी वि. का. राजवाडे हे इतिहास, भाषा, संस्कृती आणि समाजशास्त्र यातील तज्ज्ञ होते. या बखरीतील तिसरे प्रकरण शक 1370 म्हणजे इसवी सन 1448च्या नंतर थोड्या दिवसांनी लिहिलेले आहे. इसवी सन 1448च्या सुमारास लिहिलेल्या तिसऱ्या प्रकरणात 96 कुळी हा शब्द आहे. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादव सम्राटांच्यावर हल्ला करून त्यांना पराभूत करून त्यांना आपले मांडलिक केले, तर त्यानंतर साम्राज्यच पूर्णपणे नष्ट केले. यानंतर महाराष्ट्रातल्या परिस्थितीचे वर्णन या बखरीत आले आहे ते असे. शेवट ठिकाणे ठिकाणी जे जेथे होते ते राज्य अधिकारी झाले. ऐशा कथा वर्तल्या. सर्व देश बहुत राजे झाले. ते 96 कुळीचे तुहेरी, भोसले, चव्हाण, जाधव, घोडपडे म्हणजे घोरपडे, दहाबाडे म्हणजे दाभाडे, कावरे, बुधले, कवाड हे बहुधा गायकवाड असावेत इत्यादी जागोजागी पाटीलक्या, देशमुख्या, वतनदार, जमीदार, ठिकाणदार ते त्याचे मांडलिक राजेच झाले. बखरीमधील यानंतरच्या वर्णनात इतर जातीतील वेगवेगळ्या कुळांची नावे दिलेली आहेत. महिकावती बखरीमधील या लिखाणाचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील हिंदू राजसत्ता नष्ट झाल्यानंतर ठिकठिकाणचे राज्यकारभार पाहणारे अधिकारी राजाप्रमाणेच स्वतंत्र वर्तू लागले. हे कोण होते तर 96 कुळीचे होते. यात कोण कोण होते तर तुवर, भोसले, चव्हाण, जाधव इत्यादी मराठा कुळे होती. यांनी जागोजागी पाटीलक्या, देशमुख्या, वतने, जमीनदारी मिळवून हे सुलतानांचे एक प्रकारे मांडलिक राजेच झाले होते. हे होते 96 कुळीचे मराठे या शब्दाचे पुरावे. आता आपण मराठे क्षत्रिय आहेत का या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. आधी आपण क्षत्रिय म्हणजे काय ते पाहूया. क्षत्रिय म्हणजे युद्धकर्म करून आपल्या भूमीचे
त्यातील लोकांच्या जीविताचे, संपत्तीचे, त्या लोकांच्या रूढी परंपरांचे, धर्माचे, संस्कृतीचे रक्षण करणारे लढवय्ये वीर. इथे क्षत्रिय हा एक वर्ण आहे, ती काही जात नाही हे लक्षात घ्यावे. प्राचीन काळापासून भारतभरातील अनेक वंशाच्या जातींच्या युद्धकर्म करणाऱ्यांना क्षत्रिय म्हटले जाते. यानुसारच स्वतंत्र आणि सार्वभौम असा राजा हा कोणत्याही जातीचा अथवा वंशाचा असो, तो क्षत्रियच असतो. महाराष्ट्राच्या भूमीवर देवगिरीच्या यादव सम्राटांच्या नंतर स्वतःचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य स्थापन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राजाभिषेक राजधानी रायगडावर संपन्न झाला. यादव सम्राटांच्या नंतर तब्बल 350 वर्षांनी महाराष्ट्राला त्याचे स्वतःचे छत्रपती लाभले. महाराष्ट्राचे दैवत ठरलेल्या शिवछत्रपतींनी राजाभिषेकावेळी जे पद आणि बिरुद धारण केले होते त्यातच आपल्याला मराठे हे क्षत्रिय आहेत का याचे उत्तर मिळते. शिवरायांचे हे बिरुद आणि पद राजाभिषेकानंतरच्या शिवरायांच्या अनेक अधिकृत पत्रांच्या मध्ये नमूद झालेले आहे. ते आहे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती. पूर्णपणे विधिवत समारंभाने अगदी अधिकृतपणे जग जाहीर झालेले हे शिवरायांचे बिरुद आणि पद. क्षत्रिय कुलावतंस हा जोड शब्द असून त्यातील अवतंस म्हणजे रत्नजडित शिरोभूषण, तुरा किंवा मुकुट, सर्वोच्च शिरपेच. शिवरायांच्या त्या बिरुदात एकूण 3 बिरुदे अंतर्भूत आहेत. पहिले आहे क्षत्रिय, दुसरे आहे कुलावतंस आणि तिसरे छत्रपती. क्षत्रिय कुलावतंस म्हणजे क्षत्रियांच्या कुलांचे मुकुटमणी, अर्थात सर्व क्षत्रियांमधील वरच्या स्थानावरचे क्षत्रिय. भारतात त्यावेळी अनेक क्षत्रिय राजवंश होते आणि स्वतःला क्षत्रिय म्हणवून देखील घेत होते, पण हे सर्व सुलतानांचे मांडलिक होते. सर्व क्षत्रिय कुळांचा मुकुटमणी या अर्थाचा क्षत्रिय कुलावतंस हा शब्द शिवरायांनी अगदी जाणीवपूर्वक निवडला आहे, कारण शिवराय हे स्वतंत्र राज्य स्थापन करणारे पूर्णपणे सार्वभौम असे क्षत्रिय राजे झाले होते. म्हणूनच सभासद बखरीमधील एक वाक्य लखलखत्या सोन्याप्रमाणे चमकत आहे. ते वाक्य म्हणजे, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा हा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. यातील मराठा हा शब्द सुद्धा तुमच्या लक्षात आलेलाच असेल. आता आपण शिवरायांची क्षत्रिय कुलावतंस हे शब्द असलेली पत्रे पाहूयात. राजाभिषेकानंतर शिवरायांनी अनेक पत्रे निरनिराळ्या सरदारांना, मंत्र्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना देखील पाठवली होती. यातील पहिले पत्र पाहूया. शिवरायांचे हे पहिले पत्र सप्टेंबर 1678 या दिनांकाचे आहे. हे पत्र शिवरायांनी शिंगणापूरच्या मोकदमांना म्हणजे पाटलांना लिहिलेले असून यातील दुसऱ्या ओळीत क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती हे शिवरायांचे बिरुद आणि पदासह नाव आहे. मूळ मोडी लिपीमधील पत्र आणि त्यातील शब्द तसेच त्याचे मराठी भाषांतर आपण पाहत आहोत. दुसरे पत्र शिवरायांनी पाटणच्या बाळाजीराव आणि चांदजीराव पाटणकरांना 24 जानेवारी 1678 रोजी लिहिलेले आहे. यामध्ये क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती हे शिवरायांचे अधिकृत बिरुदासह नाव आहे. अशी शिवरायांची अनेक पत्रे आहेत. आता आपण उदाहरणादाखल फक्त 2च पत्रे पाहिली. शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर छत्रपती शंभूराजांचे पुत्र सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज पहिले आणि छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे आणि त्यानंतरचे पुढील सर्व छत्रपती देखील त्यांच्या पत्रात शिवरायांच्या प्रमाणेच क्षत्रिय कुलावतंस आणि छत्रपती हे अधिकृत बिरुद आणि पद लावत असल्याची शेकडो पत्रे उपलब्ध आहेत. राजाभिषेकामुळे शिवराय झाले क्षत्रिय कुलावतंस आणि छत्रपती पद धारण करणारे भारतातील पहिले स्वराज्य संस्थापक. मराठा घराण्यांच्या हकीकतीमध्ये मराठे हे मूळचे क्षत्रिय असल्याचे आवर्जून नमूद केलेले असते, पण सुलतानी सत्तांच्या महाराष्ट्रावरील जवळपास 350 वर्षांच्या अंमलाच्या काळामध्ये या मराठ्यांचे क्षत्रियत्व जणू झाकोळूनच गेले होते असेच म्हणावे लागते. या काळात काही मराठा घराणी युद्धकर्म करीत होती, पण ती परकीय आणि परधर्मी अशा सुलतानांच्या सैन्यातून करीत होती. यामुळे या काळात ते क्षत्रिय होतेच, पण ते परतंत्र क्षत्रिय होते. स्वतंत्र क्षत्रिय ही ओळख मराठ्यांना पुन्हा लाभली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक अशा
स्वतंत्र स्वराज्य स्थापनेच्या कार्यामुळे मिळाली। यामुळे मराठ्यांनी यानंतर पुन्हा स्वतःला अभिमानाने क्षत्रिय मानले। फक्त क्षत्रियच, क्षत्रिय कुलावतंस नव्हे, कारण ते बिरुद फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचेच होते आणि अजूनही आहे। शिवछत्रपतींच्या सैन्यात जवळपास सर्व जातींचे लोक होते, पण सर्वात जास्त संख्या होती ती मात्र मराठा जातीच्या सैनिकांची आणि सरदारांची। या मराठ्यांनी क्षत्रिय हा शब्द अभिमानाने जपला आणि पुन्हा स्वतःसाठी वापरात देखील आणला, कारण हे क्षत्रियत्व मराठ्यांनी स्वतःच्या कर्तबगारीच्या आणि शस्त्रधारी मनगटाच्या बळावर पुन्हा कमावले होते आणि पुन्हा सिद्ध सुद्धा केले होते। शिवस्वराज्याच्या सैन्यातून लढणाऱ्या सर्व जातीच्या लढवय्या वीरांना सुद्धा आपण क्षत्रिय म्हटले असते तर ते शोभलेही असते आणि बरोबरही ठरले असते, कारण क्षत्रिय हा एक वर्ण असल्यामुळे जसे सध्या लष्करातील सर्व जातीच्या लोकांना आपण सैनिकच म्हणतो, तसेच पूर्वी क्षत्रिय वर्णात सर्व लढणाऱ्या लोकांचा समावेश होत होता, पण तसे झाले नाही। अपवाद म्हणून महाराष्ट्रातील काही जातीमध्ये क्षत्रिय हा शब्द असलेले संघ आजही आहेत। क्षत्रिय धनगर समाज हे याचेच एक उदाहरण आहे। शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमुळे 18 पगड जातींना मिळालेले स्वातंत्र्याचे देणे हे सर्वात मौल्यवान आहे। या शिवस्वराज्यासाठी आणि पुढे मराठा साम्राज्यासाठी सुद्धा अनेक जातींचे वीर लढलेले आहेत। जवळपास सर्व जातींचे योगदान यामध्ये आहेच, पण स्वराज्याच्या सैन्यात मराठेच संख्येने सर्वात जास्त होते आणि हे मराठे शिवरायांच्याच मराठा या जातीचे होते। शिवरायांच्यामुळेच मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचे पुनरुज्जीवन झाले, जणू पुनर्जन्मच झाला। मराठ्यांच्या 96 कुळींचा उद्धार शिवरायांनी केला। अशा या शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी आपले पूर्वज जीवावर उदार होऊन लढून कटून गेले होते, याचा अभिमान जसा इतर जातींना असतो तसाच तो मराठ्यांना देखील असतो। पण स्वराज्याच्या सैन्यात मराठे संख्येने जास्त असल्याने आणि हे मराठे शिवरायांच्याच जातीचे असल्याने तो अभिमान आणखीन खूपच जास्त असतो। आपापल्या जातीतील वीर पुरुषांबद्दल प्रत्येकाला आणखीनच आदर, जास्तच आपुलकी आणि विशेष अभिमान वाटत असतो। अगदी तसेच हे सुद्धा आहे। याबरोबरच आणखीन एक मुद्दा म्हणजे शिवकाळापूर्वीपासून पाटीलकी आणि देशमुखी वतने लाभलेल्या, जहागीरदार, इनामदार असलेल्या शेकडो मराठ्यांनी गावगाड्याचे नेतृत्व करीत सर्व जातींना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने शिवस्वराज्य कार्य आणि मराठा साम्राज्य कार्य केलेले आहे। अशा या सर्व महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारशांचा सार्थ अभिमान मराठ्यांना असतो। सात्विक स्वभावाचे मराठे याला जातीचा साज म्हणतात, राजस स्वभावाचे मराठे याला जातीचा अभिमान म्हणतात, तर तामस म्हणजे तिखट आणि तीव्र स्वभावाचे मराठे यालाच जातीचा माज म्हणतात। आणि अशाच प्रकारे इतर अनेक निरनिराळ्या बाबींचा माज बाळगणारे लोक तर सर्वच जातीमध्ये असतात, कारण हा एक मनुष्य स्वभाव आहे आणि याला काहीच औषध नसते। तर मित्रांनो, 96 कुळी क्षत्रिय मराठा या शब्दसमूहाची पुराव्यानिशी माहिती सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा। माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।